नमस्कार. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नवीन नवीन पदार्थ खायला आवडत असतात. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे मसाला घावणे बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे घावणे तयार होतात. मसाले घावणे बनवण्यासाठी इथे आपण 2 वाटी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर 4 तास भिजवून घेतलेले आहेत. मसाले घावणे बनवण्यासाठी इथे आपण बीटचा वापर करणार आहोत. बीट आपण इथे आता सोलून घेणार आहोत. सालं काढून घ्यायची आहेत. छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. मुलांना कोशिंबीर करून दिली तर मुलं खायला मागत नाही, तर अशा पद्धतीने जर घावणे बनवून दिलेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील. इथे आपण आता बीटाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे आपण 4 तास भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. कधी कधी काय होतं, घावणे बनवल्यानंतर ते चिवट होतात किंवा मग कडक होतात, तर तसं न होता इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे घावणे छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात. तर इथे आपण 3 ते 4 चमचे ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत आणि इथे तांदूळ छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. थोडे थोडे करून तांदूळ सर्व आपण वाटून घेतलेले आहेत, एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. इथे आपण आता मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बीट वापरल्यामुळे छान असं रंग आलेला आहे. इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण पातळ असं तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण आता मिश्रणामध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर मिश्रण एकदा ढवळून घेणार आहोत. मिरची लसूणमुळे छान अशी चव येते घावण्यांना, नुसते खायला सुद्धा छान लागतात. इथे आपण आता मिठाचा वापर केल्यानंतर मिश्रण एकदा ढवळून घेणार आहोत. मिश्रणामध्ये मीठ मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपण आता मिश्रण बाजूला ठेवून चटणी तयार करून घेणार आहोत. ओलं खोबरं इथे आपण अर्धी वाटी घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपण इथे तिखटवाल्या घेणार आहोत. हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं पाण्याचा वापर करून चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. इथे चटणी बारीक करून झालेली आहे, एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. चटणी बाउलमध्ये काढून झाल्यानंतर इथे आपण तडका देणार आहोत. फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा मोहरीचा वापर करणार आहोत. इथे मी कढीपत्त्याचा वापर न करता फक्त मोहरीचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कढीपत्त्याचा वापर करू शकता. इथे आपण आता फोडणी व्यवस्थित अशी चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. चटणी तयार करून झालेली आहे. इथे आपण आता घावणे काढण्यासाठी चाळणीचा वापर करणार आहोत. इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल लावून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 थेंब आपण तेलाचा वापर करून अशा पद्धतीने तेल आपण तव्यावर पसरून घेणार आहोत. तर इथे आपण आता घावणे तयार करताना जे मिश्रण तयार करून घेतलेले ते अशा पद्धतीने आपण खालीवर करून घ्यायचं आहे. मिश्रण तळाला जाऊन बसतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला घावणे तव्यावर सोडतो त्याच्या अगोदर आपण मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. घावण्याचं मिश्रण तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण पीठ पसरून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तवा जर मोठा असेल तर अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचा, म्हणजे सर्व बाजूने कडा छान सुटल्या जातात. याची वरची बाजू कोरडी झाल्यानंतर इथे पाहू शकता कडा सुटलेल्या आहेत. इथे आपला हा घावणा छान तयार करून झालेला आहे. तर आपण तयार करून घेतलेला घावणा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. सर्व घावणे आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत. सर्व घावणे तयार करून झालेले आहेत. घावणे कशाबरोबर खायचा असा प्रश्नच पडत नाही. हे घावणे तुम्ही अगदी काळ्या वाटाण्याचा रस्सा, चिकनचा रस्सा किंवा अगदी चहाबरोबर, अगदी नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. डाळीदार मऊ लुसलुशीत असे घावणे तयार करून झालेले आहेत. नक्की एकदा अशा पद्धतीने हे मसाले घावणे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.